नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि माझ्यासोबत आहे. नमस्कार, सुप्रभात. गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडे. या बुलेटिनमध्ये आपण 100 गावं 100 बातम्या पाहणार आहोतच, मात्र त्यापूर्वी पाहूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 9 मार्चला मांडला जाणार अर्थसंकल्प. विरोधी पक्ष सरकारला घेरण्यासाठी आखणार रणनीती. आता सगळं मागून झालं, आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का असं ते विचारत असतात. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोत चकटोला. कसब्यात 50 तर चिंचवडमध्ये 50.47% मतदान. घटलेल्या टक्क्याचा लाभ कुणाला होणार हे गुरुवारी मतमोजणी दरम्यान होणार स्पष्ट. सफाईची कामं करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारसी लागू होणार. राज्यातील हजारो सफाई कामगारांना शिंदे फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. आज मराठी भाषा गौरव दिन. जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागालँड आणि मेघालय या 2 राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान. दोन्ही राज्यातील प्रत्येकी 59 जागांसाठी मतदान. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज कर्नाटकातील विविध विकास कामांचा शुभारंभ. शिवमोगा विमानतळाचं करणार लोकार्पण. आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं केली अटक. आप आज दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर करणार निदर्शनं. आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात पाहूया 100 गावं 100 बातम्या. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांवर अतिरिक्त मंत्रालयाचा कार्यभार सोपवलेला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात सध्या असलेल्या मंत्र्यांवरच त्यांच्या मंत्रालयासोबतच अतिरिक्त मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. अजित पवारांनी 3000 फाईल्स सही विना असल्याचे आरोप केले, तर त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी जिथे जातो तिथे सह्या करतो, मला छंद नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. आम्ही 56 जणांसाठी व्हीप बजावलेला आहे. हा कारवाईचा व्हीप नाही. सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही असं शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन 30 दिवसांऐवजी 1.5 महिन्याचं असायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलं. राज्याचे प्रश्न अनुत्तरित असून यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करते अशी टीका देखील खडसेंनी केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ताधारी पक्षातील आहेत. त्यांच्याकडून निगेटिव्ह उत्तरांची अपेक्षा नसते असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. 7 महिन्यात त्यांनी काय केलं हे त्यांना विधानसभेत सांगावं लागेल असंही खडसे म्हणाले. कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील मतदानाची टक्केवारी पूर्वीपेक्षा कमी झाल्यामुळे अंदाज वर्तवणं कठीण आहे, पण महाविकास आघाडीचाच विजय होईल असं एकनाथ खडसेंनी म्हटलं. सत्ताधाऱ्यांनी कितीही कटआउट बॅनर लावू दे, आपण असे करायचं नाही, ती आपली संस्कृती नाही असं आदित्य ठाकरेंनी सभेला संबोधित करताना म्हटलं. त्यांनी कितीही फोडण्याचा प्रयत्न केला तरी हे प्रेम तो चोरू शकणार नसल्याचं आदित्य ठाकरे म्हटलंय. घरातून वेगळं झाल्यानंतर मला विचारधारेतून वेगळं केलं गेलं असा खोचकटोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला. मी स्वतः विचारधारेतून वेगळं झालो नाही, तर मला वेगळं केलं गेलं असं धनंजय मुंडे म्हणाले. अकोल्यातील गीतानगर भागातील महादेवाच्या मंदिरातील पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची अफवा पसरली आणि ही अफवा पसरताच मंदिरात लोकांनी गर्दी केली होती. अशा अफवांना बळी पडू नये असं अनिसनं आवाहन केलंय.
रावेरमधल्या नागरिकांच्या समस्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावरती उतरणार आहे आणि या समस्या 8 दिवसात न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आला. बेस्ट उपक्रमानं बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो स्मार्ट कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं प्रवास भाडं प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना 1 मार्चपासून बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश देण्यात येणार आहे. आरोग्य विभागानं आपल्या रुग्णालयात नव्यानं 315 डायलिसिस मशीन घेण्याचा निर्णय घेतला आणि याचा फायदा हजारो रुग्णांना मिळणार आहे. डायलिसिसवरील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला. सफाईची कामं करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारसी लागू होणार आहेत. या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत प्राधान्य दिलं जाणार आहे. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. अहमदनगरमधील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. संत्र्यावर कोळशिया काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. जवळपास 60 ते 70% संत्र्याच्या बागांमध्ये कोळशीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. कांद्याच्या निर्यातीवरती कोणतीही बंदी घातली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं. निर्यात रोखल्यानं कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर केंद्रानं खुलासा केला. मार्च एप्रिलमध्ये रब्बीची आवक वाढल्यावर कांद्याचे दर निच्चांकी स्थिती गाठण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळले असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अद्यापही किलोभर कांद्यासाठी 20 ते 24 रुपये मोजावे लागतात. नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पणन महासंघाकडून हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. मालेगावच्या चंदनपुरी इथून कार्यक्रम आटपून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. मुंबई आग्रा महामार्गावर टेहरे चौफुलीवर पिकअपला भरधाव वेगानं जाणाऱ्या आयशरनं धडक दिली. यात 15 पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झालेत. यात लहान बालकांचा देखील समावेश आहे. जळगावमधल्या छत्रपती संभाजी नाट्यगृहात डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सोहळ्यात ठाण्याचे रवींद्र कर्वे यांना आणि औरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. धर्मावर आलेल्या संकटासाठी पक्ष नेत्यांना बाजूला ठेवून एकत्रित येण्याचं आवाहन इंदुरीकर महाराज यांनी जळगाव येथे कीर्तनातून केलं आणि पक्ष नेते यांच्यामुळे निर्माण झालेलं वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा असं म्हणत इंदुरीकर महाराज यांनी सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. बुलडाण्याच्या किसननगरमध्ये एका घराला आग लागली. या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील खुरामपूरमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जल मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरीचं काम बंद करून दुसऱ्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करावं अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव मिटमिटा परिसरामध्ये गोडाऊनला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. फायर ब्रिगेडच्या 10 गाड्यांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. नवी मुंबईमध्ये भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होता. या मोर्चाच्या निमित्तानं नवी मुंबईचे रस्ते भगवेमय झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलेला आहे. पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्यासाठी ही अट शिथिल केल्यामुळे सोमवारी पीएम किसानचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड 2022 हा पुरस्कार सोहळ्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या समाजकार्याची दखल घेत लीडरशिप फॉर सोशल चेंज अवॉर्ड या पुरस्कारानं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं. मुंबई सत्र न्यायालयामध्ये पत्रजाळ घोटाळा प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊत देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पोलीस भरतीप्रमाणे महापारेषण कंपनीमध्ये तृतीयपंथीयांना नोकरीत आरक्षण देण्याच्या मागणीवरती मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेवरती आज सुनावणी पार पडणार आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार बच्चू कडू विरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. 2019 मध्ये बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये मोर्चा काढला होता. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता श्रीजान खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. तुनिशा शर्माला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला खान आता न्यायालयीन कोठडीत आहे.
उल्हासनगरात एका सोसायटीमध्ये घुसून चोरट्यानं रहिवाशांचे मोबाईल जप्त केलेत. या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याच्याकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आले. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेनं उधना मंगळुरू तसंच अहमदाबाद करमाळी आणि ओखा नहरलगुन दरम्यान विशेष भाड्यावरती होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उष्णता वाढताच कलिंगडाला मागणी वाढलेली आहे. त्यामुळे कलिंगडाचे दर 10 रुपयांनी वाढले आहेत. यापूर्वी 15 ते 20 रुपये असणारा दर आता 30 रुपयांवर पोहोचलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदराची संत निरंकारी सत्संग शाखेकडून सफाई करण्यात आली. अवघ्या काही तासात हर्णे बंदरातील घाण प्लास्टिकचा कचरा उचलण्यात आला. कोकणात शिमगोत्सवचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. देवी देवतांच्या पालखी दिवस रात्र भक्तांच्या भेटीला येत असल्यानं ग्रामीण भागात शिमगोत्सवातील पारंपरिक वाद्यांचे सूर घुमू लागले. कोकणातल्या ग्रामीण भागात शिमग्याचे वेध लागलेत आणि गावागावात फाक ढोलकी आणि संकासुराचे घुंगराचे आवाज आता घुमू लागलेत आणि कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सव साजरा करायला सुरुवात झाली आहे. राज्यातील 29,000 ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन आहे. संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची प्रमुख मागणी आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव झाडेचे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. या शेतकऱ्यांना 512 किलो कांदा विकल्यानंतरही व्यापाऱ्यानं त्याला चक्क 2 रुपयांचा चेक दिलाय. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली. विरोधी पक्षनेत्यांनी राजभवन इथे जाऊन ही सदिच्छा भेट घेतली. शिंदे फडणवीस जुन्याच कामाचं उद्घाटन करतायत. सरकारकडे नवीन काही नाही. उद्धव ठाकरे यांचं स्वप्न होतं कोस्टल रोड व्हावं, ते कृतीमध्ये यावं यासाठी प्रयत्न करत होते, पण आता शिंदे फडणवीस त्याचं श्रेय घेत आहेत. नाशिकच्या भगूरमध्ये भव्य सावरकर थीम पार्क आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारण्याची घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेली आहे. भगूर येथे स्वर्गीय सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली. स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली पालिका दिवसागणिक लाखोंची कामं काढते. वर्षाकाठी मुख्यालयाच्या केवळ देखभालीवरती तब्बल 4.5 कोटींचा खर्च निर्धारित करण्यात आलाय. त्यामुळे फक्त देखभालीवरती इतका खर्च लावल्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादाप्रकरणी दाखल गुन्ह्यात अॅडव्होकेट प्रवीण चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. निलेश भोईटे यांच्या घरावर पुण्यातील डेक्कन पोलिसांच्या मार्फत अवैध छापा टाकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात आंतरराज्यीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या कुस्ती स्पर्धेसाठी हरियाणा राज्यातील आणि महाराष्ट्रातील मल्लांनी सहभाग घेतला. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठा गावात घरात शिरलेल्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलेलं आहे. सुरक्षित रीतीनं बिबट्याला पिंजराबंद करत अज्ञात स्थळी रवाना करण्यात आलं. वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना वनविभाग आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं. चिचगड वन विभाग आणि चिचगड पोलिसांनी ही कारवाई केली. तसंच आरोपींकडून 20 ते 21 लाखांची रोकड जप्त केली. सिंधुदुर्गातील यशवंतगडाच्या तटबंदीला लागून पर्यटकांच्या नावाखाली विनापरवाना उत्खनन केल्याचं दिसून येते. याविरोधात जनसेवा प्रतिष्ठानकडून गेले 7 दिवस उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या कोर्टाबाहेर एका बंद पेटीमध्ये 2 अजगर आढळल्यामुळे खळबळ माजली. या अजगरांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांच्या साह्यानं नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. बिबट्या आणि वाघाच्या दहशतीनं भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील शेतकरी जागते रहोचा नारा देत आहेत. वनविभागानं रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका असं सांगितलंय. मात्र शेतीसाठी पाणी देण्यासाठी रात्रीच वीज असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाहीये. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी होणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारे 84 किलोमीटर रस्त्याचं चौपदरीकरण होणार आहे. त्यामुळे शेतमालाच्या वाहतुकीला सुद्धा गती मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला धनंजय देसाई आणि भाजपा आमदार राजा ठाकूर यांनी संबोधित केलं. बीडच्या तेलगाव येथे महाराष्ट्र राज्य किसान आणि मजूर युनियनचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या धोरणाविरोधात किसान सभा 5 एप्रिल रोजी संसदेवरती भव्य मोर्चा काढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्र किनाऱ्यावरील ऐतिहासिक भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याची तटबंदी ठिकठिकाणी ढासळते आणि त्यामुळे किल्ल्याचे बुरुज नामशेष झालेले आहेत. लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाचे
या किल्ल्याकडे खरं तर दुर्लक्ष होतंय. सोलापूरमध्ये शेतकऱ्याला 2 रुपयांचा चेक देणं आडत व्यापाऱ्याला चांगलंच भोवलं. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदा व्यापाऱ्यावरती कारवाई करण्यात आली. कांदा व्यापाऱ्याचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलाय. नांदेडमध्ये गव्हाच्या कापणीला आणि काढणीला वेग आलेला आहे. यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्यानं शेतकरी राजा सुखावलाय. नांदेडमध्ये तापमानात वाढ झाली असून तापमान 35 अंशांच्या पुढे गेलंय. फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना झाडं जगवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त जमावाकडून चांगलाच चोप मिळाल्याची घटना मोहाडी बस स्थानक परिसरात घडलेली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. सांगलीत ऊस तोडणी सुरू असताना तोडणी यंत्राला आग लागून ते जळून खाक झालं. तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक किमतीचं हे यंत्र जळून खाक झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय. हिंगोली शहरातील गांधी चौक भागात एका दुकानाला लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नंदुरबार शहरातील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाजवळ एका टेम्पोला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. प्रसंगावधान राखत चालकानं उडी मारल्यानं जीव त्याचा वाचलाय. यवतमाळ शहरातील साने गुरुजी नगरमध्ये गॅस लीक झाल्यानं सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील साहित्य आणि मोटारसायकल जळून खाक झाली. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. दौंड तालुक्यातील पाटसमध्ये कुलमुखत्यार पत्राच्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. 2 एकर क्षेत्राचं कुलमुखत्यार पत्र बनवून तब्बल 3.20 हेक्टर जमीन लाटण्यात आली. या प्रकरणी 3घांवरती गुन्हा दाखल झालाय. तर तुमचं स्वागत. पुन्हा पाहूया 100 गावं 100 बातम्या. वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला आहे आणि हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून वसंत ऋतूमध्ये फुललेलं हे पळसाचं झाड सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. धुळे जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होळी उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. बाजारात होळीच्या निमित्तानं केल्या जाणाऱ्या शृंगारासाठी वस्तूंची खरेदी सुरू झाली. आदिवासी पाड्यांवरती वेगवेगळी सोंग तयार करून होळीच्या निमित्तानं त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी चिमुकल्या वारकऱ्याचे हात सरसावलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी शिक्षण संस्था आणि धननिरंकारी संस्था चंद्रभागा नदीची स्वच्छता करतात. यावेळी स्वयंसेवकांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढलाय. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.